नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे। एक नवीन जाहिरात आलेली आहे। पात्रता खूप सारे लोक फॉर्म भरू शकतात, अशी 10वी पास पात्रता असणार आहे। पेमेंट ही थोडं चांगलं असणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण जाहिरातीविषयी जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। बघा, जाहिरात आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग याच्यामध्ये। ऑलरेडी तुम्हाला जर आठवत असेल तर 1 महिन्या आधीच आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण सांगण्यात आलेलं होतं की मुद्रांक विभागात नवीन पदभरती निर्मिती झालेली आणि भविष्यात याची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। बघा, 1 महिन्यापूर्वीचा आपला हा व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगितलेली होती। आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर माहिती टाकत असतो मित्रांनो। खूप साऱ्या मुलांना वाटतं की आपण फक्त व्ह्यूज साठी टाकतो, तर याचा उद्देश असा असतो की तुम्हाला आधीच अवगत करून देणं की भविष्यात कोणत्या जाहिराती येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते करू शकतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही का पाहावा, कारण की याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ही जाहिरात येणार आहे, मग याची परीक्षा कोण घेणार आहे, त्याच्यानंतर अप्लाय करण्याची तारखा काय असणार आहेत, वेतन श्रेणी, रिक्त जागा किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय, परीक्षा शुल्क, इतर सूचना, या सर्वांविषयी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। चला, तर आता आपण जाऊया। बघा, ही आहे जाहिरात। आता ही जाहिरात एकदम डिटेल मध्ये आपण जे आहे तर ते कव्हर करणार आहोत। सगळ्यात आधी नेमकी ही जाहिरात कोणत्या पदासंबंधी आहे, तर मित्रांनो ही पद आहे शिपाई। आता खूप लोक म्हणतील अरे स्किप करतो, आम्ही सांगितलंच नाही तुम्हाला शिपाई पद। मित्रांनो, शिपाई जरी पद असलं, चांगलं वेतन आहे आणि याच्यामध्ये प्रमोशनच्या पण भविष्यात तुम्हाला संधी आहे। बघा, गट ड चं पद आहे, गट ड संवर्गाचं पद आहे आणि ही परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा IBPS घेणार आहे। पूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। याच्याविषयीची सविस्तर जाहिरात तुम्हाला igmrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर 22 तारखेला म्हणजे आज दुपारी सायंकाळपर्यंत आणखी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती जी आहे तर ते बघणार आहोत। तुम्हाला वाटल्यास दाखवतो। बघा, ही जी आहे IGMR महाराष्ट्र, तर याच वेबसाईटवर आपल्याला एक नवीन जाहिरात, मग पुन्हा इथं फॉर्म भरणं सगळं आपलं जे आहे तर ते इथंच जे आहे तर ते येणार आहे। चला, पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील या सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ऑल इन वन बॅच आपण लॉन्च केलेले मित्रांनो। कोणतीही सरळ सेवा द्या, त्याच्यामध्ये 4 विषय तर कॉमनच असतात आपले, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित। तर या सर्व विषयांचा समावेश असणारी आणि कमी दरात देणारी बॅच म्हणजे आपली इन्फिनिटी अकॅडमीची बॅच, जी फक्त तुम्हाला 999 रुपीज मध्ये जे आहे तर ती संपूर्ण बॅच तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकतात। बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे ते डाउनलोड करा आणि बॅचेसचे डेमो लेक्चर्स वगैरे तुम्ही इथं बघू शकता। चला, पुढचा आहे महत्त्वाच्या तारखा। बघा, तुम्ही अर्ज कधीपासून भरू शकतात, अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे 22/4/2025 पासून, तर ते चालणार आहे 10 मे पर्यंत। 22 एप्रिल ते 10 मे पर्यंत थोडी कमीच कालावधी आहे, परंतु हा कालावधी भविष्यात वाढूही शकतो। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, परीक्षा कधी होईल अजून काही सांगण्यात आलेलं नाही आहे, परंतु परीक्षा ही फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या 45 दिवसापर्यंत नंतर जे आहे तर ते होत असते। 30-45 दिवसानंतर कधीही जे आहे तर ती परीक्षा होऊ शकते तुमची। वेतन श्रेणी काय असणार, बघा, गट ड संवर्गाचं पद आहे, वेतन श्रेणी S1 आहे। तुमची बेसिक पे सुरू होतं 15,000 पासून आणि ते जातं 47,600 पर्यंत आणि 7व्या वेतन आयोगानुसार आहे। 8व्या वेतन आयोगानुसार हेच 15,000 चे 25,000 तुमचं बेसिक पे। जेव्हा तुम्ही जॉईनिंग करणार तेव्हा तुमचं बेसिक पे असेल 15,000, परत त्याला तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, HRA भेटणार आहे, DA भेटणार आहे, TA भेटणार आहे, बाकी इतर काही भत्ते भेटणार आहे। म्हणजे हेच तुमचं 15,000चं पेमेंट 25 ते 30,000च्या घरात जे आहे तर ते भेटतं मित्रांनो। तर तेवढी सॅलरी तुम्हाला भेटत असते हे पहिल्या वर्षापासून जॉईनिंग झालं। जसे जसे तुम्ही वर्ष पुढे जातात ना तसं तसं तुमचं बेसिक पे वाढत जातं आणि तुमचं बेसिक पे शेवटी कुठपर्यंत जाईल, 47,600। म्हणजे तुम्ही शेवटी जवळपास 61,000 रुपयापर्यंत तुमचं मंथली जी सॅलरी जी आहे तर ती असणार आहे। एकूण रिक्त जागा किती असणार आहेत, 284, म्हणजे शिपाईची जागा आहेत, चांगल्या जागा आहेत। 10वी पास पात्रतेवर इतक्या मोठ्या प्रमाणात जागा असणं चांगली गोष्ट आहे मित्रांनो। 284 जागा आहेत। कॅटेगरीनुसार जे आहेत तर ते जागा पाहूया। कॅटेगरीनुसार पण आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतं। बघा, अनुसूचित जातीच्या किती जागा आहेत, 29, अनुसूचित जमातीच्या 13, BJच्या 7, NTBच्या 0 जागा आहेत, NTCच्या 11 जागा आहेत, NTDच्या 10 जागा आहेत, SBCच्या 5 जागा आहेत, OBCला 62 जागा आहेत, EWSला 28, SEBCला 28 आणि ओपन साठी 91। तर अशा एवढ्या जागा ज्या आहेत तर ते रिक्त राहणार आहेत। तर या जागांसाठी तुम्ही जे आहेत तर ते फॉर्म भरू शकता।
शैक्षणिक अर्हता काय म्हटलेले, फक्त 10वी पास. असंही नाही म्हटलं की 10वी पासला एवढे टक्के पाहिजे तेवढे टक्के पाहिजे. म्हणजे खूप सारे उमेदवार 10वी नंतर त्यांचं काही परिस्थितीनुसार शिक्षण सोडावं लागतं त्यांना. काहींची फक्त 12वी पर्यंत झालेले, काहींनी 12वी नंतर BA थोडंसं 1-2 वर्ष केलेलं आहे किंवा बाहेरून शिक्षण केलेलं आहे. ज्यांना कामाच्या जबाबदारीमुळे किंवा कुठल्याही जबाबदारीमुळे पुढे भविष्यात शिक्षण कंटिन्यू नाही करता आलं, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठीची ही सुवर्ण संधी असणार आहे. त्यांनी ही सुवर्ण संधी दवडता कामा नये. त्यांनी नक्कीच जे आहे तर ते अप्लाय केलंच पाहिजे. पुढे वयोमर्यादा ही 18 ते 38 एवढी असणार आहे. कॅटेगरी वाल्यांसाठी 43, बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग वगैरे यांच्यासाठी 45 वयाची अट असणार आहे. परीक्षा शुल्क इथं 1000 रुपये पॉईंटवाल्यांसाठी आणि राखीवाल्यांसाठी 900. तसेच जे माजी सैनिक असतात तर त्या माजी सैनिकांसाठी कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागत नाही. पुढे याच्याविषयीची संपूर्ण माहिती प्रस्तुत जाहिरात नवीन पद्धतीने येणार आहे. आलो तुम्हाला लक्षात, व्यवस्थित जाहिरातील आजच तुम्हाला आपल्या चॅनलवर जे आहे याच्याविषयीची डिटेल जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, 10वी पासवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जी सुवर्ण संधी आलेली आहे, जे कोणी उमेदवार असतील तर त्यांनी नक्की जे आहे तर ते फॉर्म भरावा. जे कोणी हायर एज्युकेशनचे असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल, एखाद्याचं इंजिनिअरिंग जरी झालं असेल, मी म्हणतो तुम्ही फॉर्म हा नक्कीच जे आहे तर ते भरला पाहिजे. तुम्ही त्याची तयारी जी आहे तर ती केली पाहिजे. तुमचं जर ध्येय असेल की मला कुठलीही नोकरी चालेल, तर तशा उमेदवारांनी लाज न बाळगता या पदासाठी अप्लाय केलं पाहिजे. मी म्हणतो या पदासाठी तुम्हाला खूप सारे अर्ज जे आहेत तर ते आलेले मिळतील. तर याची तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तयारी करा. तसेच जर तुम्ही सरसेवेची तयारी करत असाल तर सरसेवेच्या कोणत्या कोणत्या संधी येणार आहेत या वर्षात, तर लक्षात घ्या. या वर्षात तुम्हाला तलाठीची जाहिरात बघायला मिळू शकते. या वर्षात तुम्हाला नगर परिषदेची जाहिरात बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर रेशीम संचालनालयाची जाहिरात येणार आहे. महाबीज याची येणार आहे. त्याच्यानंतर महावखार याची जाहिरात येणार आहे. तर अशा खूप सारे डिपार्टमेंट आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये सरसेवेच्या जाहिराती येणार आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुमची तयारी झाली आहे का, तुमचा अभ्यासक्रम झाला आहे का, तर याच्याविषयीची तुम्ही नक्कीच जे आहे तर ते सखोल माहिती घ्या. तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करा. जाहिराती 1 by 1 यायला तयार आहे. दर महिन्याला तुम्हाला नवीन जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. सरकारी नोकरीची संधी पुन्हा 2025 मध्ये चालून आलेली, तर ती दवडता कामा नये. आणि याच्यासाठी तयारी करत असाल तर याच्यासाठीच आपण एक ऑल इन वन बॅच लॉन्च केली. आपण असं नाही केलं की तलाठीसाठी वेगळी, नगर परिषद, एकच बॅच आहे. ती एकच बॅच घ्या. सरळ सेवेची तुमची सर्व विषय कव्हर होतील. 1 वर्ष व्हॅलिडिटी ठेवलेली आहे. प्राइस पण आपण 999 ठेवलेली. ऍप डाउनलोड करा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचं, आणि तिथून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. चला तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुमचे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.